हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात, माझ्या आईला काही बोलायचं नाही, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, असं लहान लहान मुलं सांगतात. यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट. सगळीकडे बोलबाला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावांचं काय? आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली. 6,000, 8,000, 10,000 रुपये आमच्या लाडक्या भावांना देखील स्टायपंड मिळणार. हे स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही तर दिलं नाही, आम्ही देतोय, त्याचं स्वागत केलं पाहिजे. काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय. मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं? तुम्ही तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे.